विरोचका, माझ्या हातून एक चूक झाली आहे. कसली चूक? अद्वैतच्या खोलीत जावं लागेल मला. माझा मणी मी तिथेच विसरले. मणी तिथेच राहिला? अस्तिका, मी जीव घेईन आता तुझा. विरोचका, माफी असावी. कुणीही नसेल त्या खोलीत, मी जाऊन घेऊन येते. आलेच. थांब. हे घे. हे काय? माझ्या रक्षणासाठी? अद्वैतसाठी. भोसकायचं त्याला. मानेवर, छातीवर तो मरेपर्यंत वार करायचे. संपव त्याला. आणि आता लपून छपून नाही, सगळ्यांसमोर संपवायचंच त्याला. आणि जर का तू त्याला मारलं नाहीस तर मी तुला मारेन. ही शेवटची संधी. जा, संपव अद्वैतला. माफ करा विरोचका, मी खोटं बोलले. मणी विसरले नव्हते. मणी माझ्याकडेच आहे. पण आता मी तुम्हाला फसवणार नाही. मी तुमचा आदेश पाळणार आहे. सुषेणला मारायचंय ना, त्याला मी मारणार. कारण त्याला कळलंय की मीच अस्तिका आहे. खरं तर मला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं होतं, पण आता ते शक्य नाही. सुषेण सोबत माझाही अंत झाला तर कदाचित नागलोकात आम्ही एकत्र येऊ. म्हणजे आता मारावं लागेल आणि स्वतः मरावं सुद्धा लागेल. काहीतरी घडलंय एवढं नक्की. अस्तिकाचं बोलणं, तिचं वागणं, तिचं प्रेझेन्स आज वेगळंच जाणवलं मला. तिची बॉडी लँग्वेज बदलली. इनफॅक्ट आज तिचा स्पर्श सुद्धा वेगळा जाणवला मला. पण असं का वाटलं तुला? माहित नाही आत्या, म्हणजे मला नाही सांगता येणार तसं. आता कुठे आहे ती? आम्ही बोलत होतो रूम मध्ये, तर अचानक तिला काहीतरी काम आठवलं म्हणून किचन मध्ये गेली ती. किचन मध्ये? अरे मी आता तिथूनच आले, तिथे नव्हती ती. म्हणजे ती विरोचकाकडे गेली असणार पुढचा आदेश घेण्यासाठी. मे बी. आपण तयार राहायला हवं. पण सगळ्यात आधी तिने तिच्या तोंडात काय लपवून ठेवलंय ते आपण शोधायला हवं. बघतो मी.
आज काही करून तिने तिच्या तोंडात काय लपवून ठेवलंय ते मी मिळवण्याचा प्रयत्न करेन. आणि एकदा का ती गोष्ट आपल्याला मिळाली की मग तू म्हणालीस तसं त्या गोष्टीचा पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीशी काय संबंध आहे हे आपल्याला शोधता येईल. पण काय करणार तुम्ही? आत्या, बोल ना नेत्रा, काय झालं? साहेब तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा मग बोल ना. इकडे नको, बाहेर येता का? ओके. येत आहे ना? हो चल ना. नेत्रा तू काळजी नको करूस, बोलूयात आपण. चल. नेत्रा थांब. आत्या, नको काळजी करूस तू, काही होणार नाही त्याला. आत्या पण ती बोल ना, काय झालं? काय झालंय? तुम्हाला माहितीये का, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. आता तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याचा मी विचारही करू शकत नाहीये. माझं खरंच खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर. हो मला माहिती आहे. माझं सुद्धा माझ्या मित्रावर तेवढंच प्रेम आहे. पण काय झालं, असं अचानक हे सगळं का बोलतीयस तू?
ते अजून नाही आल्यात अद्वैत साहेब. येईल तो. मला ना जरा विचित्रच वाटतंय. भीती वाटते. मी त्यांना अडवत होते पण तरी ते गेले. तुम्हाला कळतंय ना, सध्या परिस्थिती खूप नाजूक आहे. काही घडू शकतं. काही होणार नाही त्याला. थोडा वेळ दे त्याला, येईल तो. वाट बघूया आपण. तुम्ही फोन लावा अद्वैत साहेबांना. अगं पण एकदा फोन तर करून बघा. त्यांना फोन तर लावा, बघा काय म्हणता. नेत्र ऐक माझं. तुम्ही एकदा नेत्र ऐकतेस का माझं? मला सांग, काय करणार आहे ती अस्तिका त्याला? तिचं हत्यार काय? तिचं विष. आणि तिने अद्वैतला दंश केला तरी अद्वैतला काहीही होणार नाही. बरोबर आहे तुमचं. आता बराच वेळ झाला ना. मला कळतंय तुला काय होतंय ते. मला कळतंय. पण आता अद्वैतला वेळ दे. त्याला जे योग्य वाटतंय ते त्याला करू दे. अस्तिकाने तिच्या तोंडात जे काही लपवलंय ते फक्त अद्वैतच काढू शकतो. काय झालं नक्की? काय झालं मला शब्दात नाही सांगता येणार. पण माझ्या इतक्या वर्षांच्या जखमेवर कोणीतरी फुंकर मारली असं वाटतंय. मला खूप बरं वाटतंय. तू सोबत असलास की मी सगळं विसरून जाते. तुझा सहवास मला हवाहवासा वाटतं. माझ्या मनावरची जखम घेऊन इतकी युग मी भटकत राहिले. पण आज एकांत संपलाय. आता आपण कायमचे एक होणार आहोत. कायमचे.
अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब दार उघडा. तू काय करतेस इथे? अद्वैत साहेब दार उघडा. अद्वैत, 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 अद्वैत साहेब दार उघडा. आता सगळं विसरून जा. माझ्या सोबत राहा. माझ्या मिठीत. सुषेण सोबत माझाही अंत झाला तर कदाचित नागलोकात आम्ही एकत्र येऊ. म्हणजे आता मारावं लागेल आणि स्वतः मरावं सुद्धा लागेल. अद्वैत, अद्वैत साहेब दार उघडा. दार उघड. अद्वैत, माझा होशील ना सुषेण? सुषेण, अद्वैत दार उघड. अद्वैत साहेब, त्रेतायुगातल्या माझ्या प्रियकराला दुर्मतला तू मारलं. ते तुझे सूरच घ्यायला आले होते. पण मग माझ्या लक्षात आलं की तुझी काहीही चूक नव्हती. त्रेतायुगातल्या युद्धात जे तू केलंस ते तुझं कर्तव्य होतं. पण म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. तर त्या सगळ्यासाठी मी तुला माफ केलं. पण त्या बदल्यात मला तुझं प्रेम हवंय, कायमचं. काही म्हणू नकोस सुषमा, नाम नको करू. तू फक्त माझा आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे माझं. अद्वैत साहेब, साहेब तो नाग विषारीच आहे. पण त्याच्या विषाचा तुमच्यावर काही परिणाम नाही झाला, कारण तुम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता ना. शिवाय तुम्ही त्रेतायुगात देवी आईला मदत केली होती, त्यामुळे देवी आईने तुम्हाला कलियुगात त्या नागापासून संरक्षण दिलंय. मित्रा, काय झालं? तुम्हाला असं आनंदी बघून खूप छान वाटतंय. माझा होशील ना? अद्वैत साहेब, अद्वैत साहेब दार उघडा. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, तुम्ही ठीक आहात ना?
काय काय झालं? एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? इतकी भीती बसली माझी मनात अजून. असो, नेत्रा कुठे? बोलायचंय मला तिच्याशी.